हे घ्या, हे तुमचे वडापाव आणि हा तुमचा चहा. डोशा किती चुकीचं लिहितोय. सरक बाजूला. हे बघ, जेवण नाही, जेवण. आणि डाळ नाही, डाळ. हा काय? सॉरी. पण यार गौरी, तू पण डिट्टो अभिमन्यू सरांसारखी आहे. त्यांचं पण ते फार असतं, टिंब बिंब रफा रुकार. ए गौरी गौरी, आज कॉलेजमध्ये फुलटू तुझाच दबदबा आहे. फुल बोल मला. गौरी म्हणजे जादू, गौरी म्हणजे चमत्कार. मी सांगतो ना, तुझं जेवण पण हिट होणार बघ. गौरी, तुझ्या उत्पत्तीचा स्मेल एक नंबर. वाव. काय करतेस? काय नाही, म्हटलं हाच प्रश्न विचारूया देवाला. तू देवासमोर हात जोडून उभायस वगैरे म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला असेल त्याला. देवासमोर उदबत्त्या लावत होतो याचा अर्थ त्याच्यासमोर उभं राहून हात जोडतोय असं होत नाही. पण हे काय अचानक उदबत्ती वगैरे? अचानक काय? त्या गौरीने मला उदबत्तीचं पाकिट दिलं. म्हटलं माशा घालवण्यासाठी उदबत्त्यांचा वापर करण्यापेक्षा त्या देवासमोर लावूया. एक मिनिट. गौरी म्हणजे दॅट कॅन्टीन गर्ल. तिने तुला उदबत्तीचं पॅकेट दिलं आणि तू घेतलंस. हो, त्यात एवढं जाब विचारण्यासारखं काय? कसा नको विचारू. असंच सेम काहीतरी काल झालं होतं आणि तेव्हा अपमान झाला होता. कोणाचा? माझा. अभि, तुला मी एक पेन गिफ्ट केलं होतं आणि ते तू घेतलं नाहीस आणि हे मात्र लगेच घेतलंस. फरक आहे. तू मला गिफ्ट केलं होतंस आणि तिने माझे आभार मानायचे म्हणून मला हे दिलं. आभार? कसले आभार? मी तिची शिक्षा माफ केली त्याचे आभार. व्हॉट? तू तिची शिक्षा? चला, मुलं थांबले असतील, मला जायला पाय वर्ग. आणि मेडल ही अशी गोष्ट आहे जी मिळवून मिळवायची असते. आणि माझ्यासाठी माझं पेन हाच माझा अभिमान आहे आणि माझं मेडल पण आहे. अभि, तुला मी एक पेन गिफ्ट केलं होतं आणि ते तू घेतलं नाहीस आणि हे मात्र लगेच घेतलंस. फरक आहे. तू मला गिफ्ट केलं होतंस आणि तिने माझे आभार मानायचे म्हणून मला हे दिलं. काय आजचा दिवस एकदम मस्त आहे. म्हणजे बघ ना, अभिमन्यू सरांनी सकाळी मला माफ केलं, त्याच्यानंतर आता लोकांना आपलं जेवण पण आवडतंय आणि तुमचे 150 रुपये झाले. आणि उदबत्त्या सुद्धा आवडतायत ना. होणारच सगळे, कारण आता कॉलेजमध्ये आणि कॅन्टीन मध्ये फक्त गौरी पॅटर्न आले. ए डोशा, लक्ष द्या, बाबांचा फोन आहे. हा बाबा बोला. हॅलो गौरी, आवडल्या का अगरबत्त्या तुझ्या अण्णाला? बाबा, अहो आवडल्यात त्यांना उदबत्त्या. विकल्या सगळ्या? अहो नाही, अजून सगळ्या विकल्या गेलेल्या नाहीयेत. ते खडूस सर आहेत ना, त्यांना पण दिल्यात मी उदबत्त्या. आणि बाबा, त्यांना जर उदबत्त्या आवडल्या ना तर आपल्या सगळ्या उदबत्त्या विकल्या जातील. आवडतील त्यांनाही आवडतील. बरं चला, मला आता खूप काम आहे, मी ठेवते. हा चालेल. बाय बाय. जाणार, सगळ्या उदबत्त्या खपल्या जाणार, कारण गौरी पॅटर्न जिंदाबाद. जिंदाबाद. तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याकडच्या कित्येक संतांनी
त्यांच्या ज्या काव्यरचना आहेत त्या छंदात्मक केल्यात। माधवराव पटवर्धनांनी लिहिलेल्या छंद रचना या ग्रंथामध्ये त्यांनी छंदाची विभागणी 3 प्रकारांमध्ये केली। मी काल तुम्हाला ग्रहपाठ दिला होता की मला त्या छंदांची उदाहरणं तुम्ही लिहून आणा। आणलीत? मी तुम्हाला पुन्हा एकदा सोपं करून सांगतो की मी तुम्हाला छंदांविषयीचा अभ्यास करायला सांगितलं होतं। मी तुम्हाला एक ग्रहपाठ दिला होता छंदांविषयी अभ्यास करून नेण्याचा, त्याची उदाहरणं मला आणून दाखवण्याचा, त्याचं उत्तर मला हवं आहे। कोण उत्तर देईल सांगा मला, कोणाला येतंय? तू बरं, तू सांग काय झालं, काय विचारलंय मी? मी काल तुम्हाला मराठी व्याकरणातल्या छंदाबद्दल शिकवलं होतं, त्या छंदांची उदाहरणं लिहून आणा असं मी तुम्हाला ग्रहपाठ दिला होता। काय झालं त्याचं? येते का नाही? सर्वेश, अरे गौरी पॅटर्न वापर, गौरी पॅटर्न। डोळे में डोळा डाल के बोलने का, ये नया पैटर्न आया है, इसको बोलते हैं गौरी पैटर्न। उत्तर सांग। सर ॲक्च्युली परवा ना रात्रभर मी पिक्चर बघत होतो, म्हणून काल वर्गात तुमच्या लेक्चरला खूप पेंग येत होती सर, म्हणून माझं वर्गात लक्ष नव्हतं। आधी चूक करायची आणि त्या चुकीचं एक्सप्लेनेशन द्यायचं, कुठं आली हिम्मत? तुला असं वाटत असेल हा बाणेदारपणा आहे, पण ह्याला माज म्हणतात, माज। कोणी शिकवला? कोणी शिकवला हा माज? सर त्या कॅन्टीन मधल्या गौरीने सांगितलं सर। काय सांगितलं? की सरांच्या नजरेला नजर देऊन खरं बोललं आणि चूक मान्य केली तर अभिसर माफ करतात। गौरी, ए गौरी कुठे? लायब्ररी मध्ये गेलीये, तर कोणाला काय जेवण लागणार आहे बघायला। अरे यार, सॉलिड लोचा झालाय। एका पोराने ना गौरी पॅटर्न ट्राय केलाय। क्या बात है? अरे क्या बात है काय? त्यावर अभिमन्यू सरांनी त्यांचा पॅटर्न दाखवला, डायरेक्ट कानाखाली। त्यांना कळलं का की तो गौरी पॅटर्न होता आणि त्या गौरीमुळे ते तसे वागले? अरे आपणच सगळीकडे बॅनर लावल्यावर लोकांना सांगायची गरज नसते कसं झालं ते। यार लोचा झाला यार। 101% काहीतरी गैरसमज झालाय। ती मुलगी हे सगळं मुद्दाम करेल असं मला तरी वाटत नाहीये। अभि, ही चूक मुलांची आहे। एखाद्या गुन्ह्यासाठी गुन्हेगार जेवढा जबाबदार असतो ना, तेवढाच गुन्ह्याला सपोर्ट करणारा आणि गुन्हा करायला भरीस पाडणारा सुद्धा जबाबदार असतो। हा मुद्दा पटण्यासारखा। एक्झॅक्टली। अहो सर, इतकं काही घडलेलं नाहीये। हो, इतकं काही कसं घडलं नाहीये सर? एखाद्या कॉलेजचं रेप्युटेशन हे त्याच्या इंटिरियर, एक्सटिरियर, खिडक्या किती छान आहेत, दारं किती छान आहेत यावर अवलंबून नसतं। तिथले प्रोफेसर्स कसे, स्टुडंट्स कसे, त्यांना मिळणारा आदर
स्टुडंट्सना वाटणारा धाक यावर अवलंबून असतं. आणि इथे तर काय, धाक आदर या सगळ्याला तडा गेलाय. आणि कोणीतरी म्हणायचं, माझ्या शिस्तीला सुरुंग लागलेला मला आवडत नाही. बरं रागिणी, अगं अजून किती वाढवून सांगणार आहेस? मिस्टर कामत, मी काय वाढवून सांगतेय? आय एम जस्ट स्टेटिंग द फॅक्ट्स. त्या मुलांनी स्वतः हे कबूल केलं ना की तो वर्गात झोपला होता म्हणून. नाही नाही नाही, तो मुलगा वर्गात झोपला नव्हता. सर तेव्हाचं नाही, मी आदल्या दिवशीच सांगतेय. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत सुद्धा तीच कॅन्टीन गर्ल गौरी आहे. आणि हे सगळं मी सांगत नाहीये, हे स्वतः त्या मुलांनी सांगितलंय की गौरीनी त्याला येऊन सांगितलं, तू जा सरांच्या डोळ्यात डोळे घालून खरं काय ते सांग, सर तुला माफ करतील. आता याहून आणखीन किती मोठा पुरावा हवाय? मला वाटतं आपण त्या मुलीला या कॉलेजमधून काढून टाकूया. इतक्याच्या गोष्टीसाठी? इतकीशी गोष्ट? ही इतकीशी गोष्ट वाटते तुम्हाला? मिस्टर कामत, तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना तर दिस इज अ विशियस सर्कल. दुष्ट चक्र आहे हे. सर, आय थिंक दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. आपल्या कॉलेजमधल्या मोस्ट रिस्पेक्टेड प्रोफेसरच्या वर्गात हे होत आहे म्हटल्यावर बाकीच्यांच्या वर्गात काय होत असेल? ही गोष्ट मला जरा जास्त मोठी झाल्यासारखी वाटायला लागली. यू आर ऍब्सोल्युटली राईट सर. तुम्ही त्या मुलीला कॉलेजमधून काढताय असं लेटर टाईप करा, मी जाऊन देऊन येते. नाही, त्याची गरज नाहीये. तिने जर खरंच चूक केली असेल तर तिला मी जाब विचारेन. तू अभि, अरे कुठल्या तोंडाने जाऊन जाब विचारणार आहेस? तूच तिची शिक्षा माफ केली होतीस ना. म्हणूनच तिला जाब विचारण्याची जबाबदारी माझी आहे. कॅन्टीन गर्ल, आता तू टिकून दाखवच. चला रे मुलांनो, लायब्ररी बंद करायची वेळ झाली, उशीर झालाय. चला पटापट, चला लवकर. बोला, काय काम आहे? सर, आपल्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये ना मी घरगुती जेवण सुरू केलंय. तुम्हाला हवं असेल तर मला सांगा. अरे वा, हे चांगले की. काय रोजच्या जेवणाचे किती पैसे होतील? मेनू आणि पैसे ते उद्या कळवते. हा, बरं बरं, चालेल. नक्की सांगा. सर, मी लायब्ररी बघू? नाही नाही, रागिणी मॅडमचा नियम आहे 6 नंतर लायब्ररी बंद. बर, काही हरकत नाही. बरं ऐक, जा बघून ये, पण जास्त वेळ पुस्तकं बघत रेंगाळू नकोस. हा, हो. काय आहे, इथे फक्त स्टाफ आणि स्टुडंट्सनाच एंट्री आहे. आणि लायब्ररीच्या इन्चार्ज रागिणी मॅडम आहेत. त्यांना कळलं ना तर त्यांचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. आलेच. अरे पोरा, ऐक. पोरा, अरे सही राहिली ना तुझी. हा, सॉरी. काय असं करतो तू? काय नाव तुझं? अंकुर. सगळीकडे शोधलं, गौरी आहे कुठे? घर कलेक्शन आहे. वेळ काढून यायला पाहिजे इथे, म्हणजे मनसोक्त पुस्तकं वाचता येतील. गौरी,
यावर्षाचं कॅलेंडर सगळ्यांनी पाहायचंय. हो हो हो. होय, हे बघा, यात माहीची कविता छापून आली आहे. काय बोलतो? ए सापडली. मी वाचता. माझ्या विनाच होतो हल्ली प्रवास माझा, मजलाच कयास. ए बाबा, थांब थांब. अरे काय बोलतोयस तू? कविता आहे ती, धडा नाहीये. माहीची कविता आहे, त्याला वाचू दे. माही प्लीज. ऐका. माझ्या विनाच होतो हल्ली प्रवास माझा, वा. बजलाच येत नाही आता तयास माझा. माझी दिशाच म्हणते जाऊ तुझ्या दिशेत, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. वा, छान. वेतान, खरंच आवडली. मनापासून आवडली. आवडली ना, मग असं करतात कौतुक. का फाडताय ती कविता? छान आहे की. जर एखादी गोष्ट आपल्याला इतकी आवडली असेल तर ती कायम आपल्या सोबत ठेवावी, नाहीतर त्या गोष्टीवरचं आपलं प्रेम कमी होऊ शकतं. नीट आहेत सगळी, सगळी पुस्तकं नीट आहेत. मी आवरते. हा, सॉरी सॉरी. अरे दार उघडा. सर, सत्यजित सर. सत्यजित सर, दार उघडा. आम्ही सर, सत्यजित सर, दार उघडा. आम्ही आतमध्ये आहोत. कोणी आहे का? दार उघडा. अरे बाहेर आहे का कोणी? आहे का कोणी बाहेर? अरे कशाला ओरडतेस? आता कोणी नसेल यावेळेस कॉलेजमध्ये. तुम्ही 24 तास रागातच असता का हो? नाही म्हणजे सॉरी, पण आता आपण इथे अडकलोय तर थोडा वेळ तुमचा राग बाजूला ठेवावा ना माणसानी. मी काय सतत इतरांवरती रागवत नसतो. कधी कधी राग माझा माझ्यावर सुद्धा असतो. हो का? पण मग आता राग महत्वाचा नाहीच आहे. आता प्रयत्न करणं महत्वाचं आहे ना. मी निदान प्रयत्न तरी करतेय. तुम्ही नुसतीच चिडचिड करताय. मी हे आरडाओरडा करणं, बोंबलत बसणं हे मला अजिबात आवडत नाही. मला शांतपणा आवडतो. वा, हे पण चिडूनच बोलताय. मुळात हे जे सगळं झालंय ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो, कारण तुम्ही माझ्यावर चिडला नसतात, मग मी घाबरले नसते, माझा धक्का नसता लागला आणि ती पुस्तकं नसती खाली पडली. माझ्यामुळे झालं हे सगळं. हो, हे सगळं तुझ्यामुळे झालंय.
तुझा हात लागला म्हणून ती सगळी पुस्तकं खाली पडली आणि मुळात मी इथे आलोय ते तुला शोधत आलोय कारण तुझ्यामुळे सगळी मुलं शेफारलेत. मी असं का करीन? तुझ्यामुळे शेफारलेत कारण तू त्यांना सांगितलंस की सर चिडले की त्यांच्याकडे जायचं, स्पष्टपणे त्यांना सांगायचं की सर आम्ही चुकलो, की ते माफ करतात, हे तू सांगितलंस त्यांना. हा मग काय चुकलं त्याचं? हा मग काय चुकलं? माणूस आहे ना तो, माणसाकडनं चुका होणारच, हो की नाही? चूक मान्य केली तरी पण ती चूकच, चूक मान्य नाही केली तरी पण ती चूकच. सगळे तुमच्यासारखे नसतात हो, अमक्या वेळेला हे तमक्या वेळेला ते. बिचारी बायको कसं मॅनेज करत असेल काय माहिती.